श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 22. नामधारक शिष्य सिद्ध योगाच्या चरणांना वंदन करून म्हणाला, योगेश्वर मुनिवर्य, तुमचा जय जयकार असो. तुम्ही खरोखरच भवसागर तारक आहात. अज्ञानरूपी अंधार दूर करणारे तुम्ही दिव्य ज्योती आहात. तुमचे चरण स्पर्श होताच मला ज्ञानप्राप्ती झाली. माझे मन परमार्थाकडे वळले आहे. कामधेनू समान श्री गुरुचरित्र तुमच्या मुखातून मला ऐकवयास मिळत आहे. हे माझे केवढे भाग्य. तुम्ही मला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगत आहात, पण माझे मन तृप्त होत नाही. आणखी ऐकण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरास आले असे तुम्ही सांगितले. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा. नामधारकाची ही इच्छा ऐकून सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला. ते नामधारकाचे कौतुक करत म्हणाले, नामधारका, तू खरोखर धन्य आहेस. या जगात तू पूज्य होशील. तू मला जो प्रश्न विचारलास त्यामुळे माझ्या मनाला परमसंतोष झाला आहे. तुला श्री गुरुचरित्र सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरास आल्यानंतर भीमा अमरजा संगमावर गुप्तपणे राहू लागले. त्या संगमावर अश्वत्थ वृक्ष आहे. ते स्थान वरदभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. तो संगम प्रयाग समान असून तेथे अष्टतीर्थ आहेत. त्या तीर्थाचे महात्म्य अपार आहे. त्याविषयी मी तुला नंतर सांगेन. तीर्थमहिमा प्रकट व्हावा व भक्तजनांचा उद्धार व्हावा यासाठी श्री गुरूंनी तेथे वास्तव्य केले. सूर्याची किरणे झाकून राहत नाहीत, त्याप्रमाणे श्री गुरु तेथे गुप्तपणे राहत होते. तरी याची ख्याती सर्वत्र झालीच. श्री गुरु मध्यान्हकाळी भिक्षेच्या निमित्ताने गाणगापुरात जात असत. ते गाव अग्रहार होते. त्या गावात वेदज्ञ ब्राह्मणाची 100 घरे होती. राजाकडून त्यांना जमिनी मिळालेल्या होत्या, त्यामुळे सगळे ब्राह्मण तसे सुखासमाधानाने होते. त्या गाणगापुरात एक दरिद्री ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव पतिव्रता असे होते. ती नावाप्रमाणेच मोठी पारायण साध्वी होती. तो ब्राह्मण 4 घरी भिक्षा मागून आपले व आपल्या पत्नीचे पोट भरत असे. त्या ब्राह्मणाच्या घरी एक म्हैस होती, पण ती भाकड होती. ती दूध देत नसत, त्यामुळे तिला व्यसन घातली होती. गावातील लोक दगडमाती आणण्यासाठी तिला भाड्याने नेत असत. त्यापासून त्या ब्राह्मणाला 4 पैसे मिळत असत. श्री गुरु भिक्षा मागण्यासाठी गाणगापुरात जात असत. एके दिवशी मध्यान्हकाळी श्री गुरु त्या दरिद्र ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. तो ब्राह्मण भिक्षेसाठी गावात गेला होता. तो ब्राह्मण दरिद्री आहे, पोटासाठी भिक्षा मागतो हे श्री गुरूंना माहीत नसेल काय? तो ब्राह्मण दरिद्री असला तरी सात्विक वृत्तीचा होता, सज्जन होता, त्यात समाधान मानणारा होता. परमेश्वरालाच असलेच भक्त आवडतात. कृष्णशिष्टाईसाठी कौरवाकडे गेलेला श्रीकृष्ण दुर्योधनाकडे राहावयास गेला नाही. तो गेला होता विदुराकडे. परमेश्वर भक्तीचा भुकेलेला असतो, श्रीमंतीचा नाही. म्हणून श्री गुरु त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी गेले. माते, भिक्षा वाढ असे म्हणाले. श्री गुरु दारात आलेले पाहून त्या ब्राह्मणाची स्त्री गडबडून गेली. अतिशय दुःखी झाली, कारण श्री गुरूंना भिक्षा घालण्यासाठी तिच्या घरी काहीच नव्हते. ती श्री गुरूंना वंदन करून म्हणाली, माझे पती भिक्षा आणावयास गावात गेले आहेत. आपणास देण्यासाठी घरात काहीच नाही. आपण थोडा वेळ थांबावे. त्या स्त्रीची अगतिकता पाहून श्री गुरु तिला म्हणाले, तुझ्या घरात काही नाही असे कसे म्हणतेस? तुझ्या घरी म्हैस आहे, ती भरपूर दूध देणारी आहे. तेव्हा मला भिक्षा म्हणून दूध दिलेस तरी चालेल, काही नाही असे म्हणू नकोस. तेव्हा ती म्हणाली, महाराज, म्हैस अजून नसल्यासारखीच ती भाकड आहे. ती दूध देत नाही, म्हणून आम्ही तिला रेडा म्हणून ठेवली आहे. ती कधी व्यालेलीच नाही, म्हणून तर तिला व्यसन घालून माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो. मग आपल्याला दूध कुठले देऊ? तेव्हा श्री गुरु जरा रागानेच म्हणाले, तू खोटे बोलतेस. तुझी म्हैस दूध देते, जा तिचे दूध काढून आण. श्री गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून ती भांडे घेऊन दूध काढण्यासाठी गोठ्यात गेली. तिचे आचर पाण्याने स्वच्छ करून ती दूध काढू लागली. तो काय आश्चर्य! त्या म्हशीने भांडी भरभरून दूध दिले. श्री गुरु सामान्य संन्यासी नाहीत, ते अवतारी महात्मा आहेत याची तिला खात्री पटली. तिने दूध गरम करून श्री गुरूंना दिले. श्री गुरु ते प्राशन करून संतुष्ट झाले. त्यांनी तिला आशीर्वाद दिला, तुझ्या घरी अखंड लक्ष्मी राहील. तुझी मुले नातवंडे सुखात आनंदात राहतील. तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही. असा आशीर्वाद देऊन श्री गुरु संगमाकडे परत गेले. आज त्या ब्राह्मण स्त्रीच्या घरात आनंद ओसंडून वाहत होता. काही वेळाने तो ब्राह्मण भिक्षा मागून घरी परत आला. त्याला सगळी हकीकत समजली. तो म्हणाला, आपले दारिद्र्य गेले. श्री दत्तगुरूंनीच आपल्यावर कृपा केली आहे. आपण त्याच्या दर्शनाला जाऊया.
ती दोघे संगमावर गेली. त्यांनी श्री गुरु नृसिंह सरस्वतीचे दर्शन घेऊन त्याची यथासांग षोडशोपचारे पूजा केली. त्या दोघांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले. श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने ते कुटुंब ऐश्वर्यसंपन्न झाले. त्यांना धनधान्य, पुत्रपौत्र सर्व काही भरभरून मिळाले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरु दत्तात्रेयांची ज्यांच्यावर कृपा होते त्याला दुःख, दैन्य, दारिद्र्य कधीही भोगावे लागत नाही. त्याला 8 प्रकारची ऐश्वर्य प्राप्त होतात. यासाठी सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगतात. ते श्रवण करणाऱ्यास कधीही दैन्य, दारिद्र्य भोगावे लागणार नाही. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील वाङ्मयी तृप्ती झाली नावाचा अध्याय 22वा समाप्त.